श्री गुरुदेव. आज गुरुवार आहे बघा आणि गुरुवारची आरती असते, त्यामुळं माझं इकडं स्वयंपाक लवकरच चालू केला आहे. मी 5ला स्वयंपाक चालू केला होता. इकडं मी स्वयंपाकात बनवली होती चपाती आणि भात भाजी, आणि इकडे मिरची पण बनवायला लागली होती. मिरची जी कूट मीठ आणि थोडंसं लसूण मीठ घालून ती मस्त मिरची होती बघा, त्यासाठी ती मिरची बनवायला लागलेली होते. आणि लवकरच इकडं पण भट्टीला पिठू घातलं होतं, कारण म्हटलं जेवढा आपण जाईपर्यंत जेवढा खाऊ होईन तोपर्यंत तेवढा बनवून घ्यावा, कारण 50 लिटर दूध निघतं संध्याकाळचं. मग 30 लिटरचा जरी घाणा निघाला तरी बस. मग इकडं आमची आवर चालू आहे बघा. इकडे पिऊचं पण डोकं विचारायला चालू आहे, श्रेया पण डोकं विचारते आणि मी पण रेडी झाली. माझी पण तयारी चालू आहे, कारण गावात जाऊन बरीचशी कामं असतात. तिथं जाऊन गुरुमौलींचे प्रतिमे पुढं ते रांगोळी ती काढायचं, त्याच्यामुळे मला पण लवकर जायचं होतं. आणि इकडं आप्पांसाठी पण डबा बनवून ठेवलेला होता. आता म्हटलं आप्पांनी जेवून घ्या तुम्ही, तोपर्यंत मग माझं मी आवरलं आणि आप्पांनी जेवायला वाढलं आणि माझं मग इकडं आवरायला चालू झालं आहे बघा. आता आरती म्हणलं की खूप आनंदाचा दिवस असतो आणि आमचे तर सगळे म्हणजे असे उल्हासून जातात, आनंद जातात की आज आरती, काहीतरी आध्यात्मिक वातावरण छान खरंच असायला पाहिजे. तुमच्यात पण आहे का आरती? आणि इकडे मी आले बघा मंदिरात, आणि मंदिरात येतात सगळी अपूर्णच तयारी होती. मग पटकरनी घेतली रांगोळी आणि म्हटलं चला पायघडी ती बनवून घ्यावी. आणि छान असा त्यांनी पण पायघडीसाठी एक छान ओढणी आणलेली होती. आणि ही आहे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, आणि खूपच सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आमच्या इथली. आणि ही बघा सुंदर अशी पायघडी टाकून घेतली मी, आणि छान अशी सजावट केली आहे समोरची. आणि इकडं बायकांची पण चांगलीच उपस्थिती लागलेली होती, आणि पुरुष पण येत होते, कारण आरतीला पण बराचसा 15-20 मिनटं टाईम होता, त्याच्यामुळे चालूच होती यायला. आणखी काही एवढी गर्दी झाली नाही. चला श्री गुरुदेव. कशी वाटली आमच्या गावातली आरती?